Audio Jungle. आरक्षणाचा सरकार पाडण्याचा काही संबंध येत नाही। सरकार पाडायचं म्हटलं तुम्हाला निवडणुका घ्याव्या लागतील आणि निवडणुकामध्ये ज्याला मतदान जास्त होईल तो निवडून येईल, ज्याला कमी होईल तो पडल। त्याच्यासाठी निवडणुका घ्याव्या लागतात। असं सरकार उलटून टाकण्याची भाषा म्हणजे याच्या हातात काय? आणि मागच्या वेळेस शिव भाजपच्या विरोधात होता, यांनी काय करून दाखवलं? याला 288 उभा करायची होती, त्याच्यात बी त्यांनी काही त्याचं करून दाखवलं नाही। आणि विरोधात असताना शरद पवारांच्या सोबत होता, मग शरद पवारांचे किती आमदार निवडून आले? हे फक्त फेका मारतं, वल्गना करतं, याचं काही खरं नाही। मराठा आणि कुणबी जे आहेत एक GR काढा अशी मागणी होती। काढताच येणार नाही। कुणबी खरं तर कुणबी ही जातच नव्हे, तो व्यवसाय। हे असा जिल्हा न्यायालयाने, एका कोल्हापूरच्या जिल्हा न्यायालयाने निकाल दिलेला आहे। त्यामुळे ह्या सगळ्या कुठतरी दादागिरी आणि दबावापोटी सगळे निर्णय घेतलेले आहेत। हे जे कुणबी प्रमाणपत्र बोगस वाटप झालेत, हे सुद्धा एक दिवस न्यायालयाच्या माध्यमातून रद्द केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि ती एक दिवस रद्द होतील। मराठ्यांना मुंबईला चला, देश बंद पडला म्हणून समजा, आणि मुंबईला गेल्यानंतर कुणीही जाळपोळ दगडफेक करू नये असं देखील जरांगे पाटलांनी आवाहन केलं। जरांगीला देश बंद पाडायला इतकं सोपं दिसलं का? एका महाराष्ट्रात निस्ते मराठे म्हणून पूर्ण देश बंद पडत असतो का? असे खूप मोठे मोठे राज्य आहेत, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड, अशा अनेक राज्य ज्यामध्ये ओबीसींचं 60% जास्त प्राबल्य, 65, 67% ओबीसींचं आहे। तिथे ओबीसींचे आमदार आहेत, ओबीसींचेच खासदार आहेत। एका महाराष्ट्रात फक्त मराठा समाज 12-15%, तर त्याच्या जीवावर इतका ओबीसींना त्रास देणं यांनी सुरू केलंय। अतिशय या सगळ्या राजकीय मराठा नेत्यांनी या जरांगींना समोर करून खरं तर यामध्ये शरद पवार असतील, एकनाथ शिंदे असतील, आणि आता तर अजितदादांनी सुद्धा त्यामध्ये नाक खुपसण्याचं काम केलं। अजितदादाचा आमदार विजयसिंह पंडित, अजितदादाचा आमदार ज्येष्ठ आमदार प्रकाश सोळंके यांनी त्या जरांगीच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन रसद देण्याचं काम केलंय। ही जनता कधी विसरणार नाही आणि ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसलेला अजितदादांनी खुपसलेला ही जनता कधी स्वस्थ बसणार नाही। एक दिवस त्याचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही। मुंबईतील दलित मुस्लिम समाज जे आहेत ते त्यांना फोन करतात। खोटं बोलतोय ते। मुंबईत कोणी कोणाला फोन करत नाही, मुंबईत कोणाला वेळ नाही, प्रत्येक माणूस आपापल्या कामात बिझी असतो। ती काय अंतरवाली साराठी काय? हे पागल काही बी बोलतय, काय म्हणीन त्याला भरोसा नाही। काय जे बोलतय उचलली जीभ लावली टाळ्याला, याचं काही खरं नाही। याला कोणी फोन करत नाही, काही नाही। हे फक्त सरकारला दबाव टाकण्यासाठी अशा काहीतरी वेगवेगळ्या वल्गना करते, बाकी काही नाही। ते मुसळधार पाऊस जरी आला तरी ते उपोषणाला बसणार नाही बसत। उपोषणाला मुसळधार पाऊस आल्यावर कुठं पळून जाईन हे सांगता येणार नाही। याच्यात रक्त तरी आहे का? हे काही बोलतं, हे खलास झाले पिऊन पिऊन, याच्यात काही रक्त राहिलेलं नाही। उगं काहीतरी फेका मारण्याचं काम करतं, हे जाणारच नाही। हे खरं तर याला अडवण्यासाठी कोणीतरी आलं पाहिजे, कोणीतरी याच्या सोबत चर्चा करण्यासाठी आलं पाहिजे, यासाठी ह्या वल्गण्यात बाकी काही नाही। मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, 2 दिवसाचं आरक्षण द्या, मुंबईला जाण्याची गरज देखील भासणार नाही असं देखील म्हणतो। मी तेच म्हटलोय ना, हे वाट पाहतोय आपल्याकडे कोणीतरी येऊन आपल्याला आश्वासन दिलं पाहिजे। ते नाही झालं तरी चालेल, पण फक्त आश्वासन दिलं पाहिजे। आणि खरं तर कुणबी प्रमाणपत्र देताच येत नाहीत। जे देता आले ते दिले ते सुद्धा 80% जास्त बोगस आहेत। ते येणाऱ्या काळात नक्कीच न्यायालयाच्या माध्यमातून रद्द होतील आणि 22% राहतील। त्याची त्यांनी 100%ची छाती बडून घेऊ नये। आणि आता तर देताच येत नाहीत, त्यामुळे कुठलंही राज्य सरकार खरं तर जरांगीला जरी मुख्यमंत्री केलं तरी ते देता येणार नाहीत। त्यामुळे जरांगीने उगं कुठतरी बळजबरी आणि दादागिरीची भाषा करू नये। फडणवीस यांना आज आणि उद्या 2 दिवसाची संधी आहे। 26 तारखेपर्यंत आमच्या मागण्याची अंमलबजावणी करा असं म्हणतात। ही दादागिरीची भाषा झाली आणि वारंवार एका छोट्या समाजातला मुख्यमंत्री असल्यामुळं शरद पवारांना आग लागली। शरद पवारांनी हे बांडगुळ पुढे केलेलं आहे आणि ह्या बांडगुळाला समोर करून कुठेतरी अतिशय मुख्यमंत्र्याच्या कुटुंबाविषयी, मुख्यमंत्र्याच्या मातोश्रीविषयी काल वाईट बोलला, यापूर्वी मुख्यमंत्र्याच्या पत्नीविषयी बोलला आणि मुख्यमंत्र्याविषयी तो दररोज बोलतोय। माझी मुख्यमंत्र्यालाच विनंती की तुम्ही इतके दिवस शांत काय, याची पाठीमागच याच्या मुसक्या आवळणं गरजेच्या होत्या। याचं सगळं याच्या आसपासचे सगळे गुंड लोक आहेत, दारूवाले, मटक्यावाले, गुटक्यावाले, वाळूवाले, जमीन दाबणारे, हडप करणारे, विनयभंगावाले, बलात्कार करणारे, ह्या सगळ्या लोकांची याच्याकडे टोळी याच्या जीवावर, यांच्या पैशावर हे उड्या मारतोय। आणि आता काही अजितदादांचे आमदार याला रसद देत आहेत, एकनाथ शिंदेचे आमदार रसद देतात, शरद पवारांचे आमदार खासदार याला रसद देण्याचं काम करतात। यावर आंदोलन चाललेलं आहे। या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याला वेळीच आवरावं, या कायदा सुव्यवस्था बिघडून देऊ नये। या राज्यामध्ये लोकशाही, या देशामध्ये लोकशाही, याच्या मुसक्या आवळणं तात्काळ गरजेचं आहे। एक घर एक गाडी घ्या असं मराठा समाजाला त्यांनी आवाहन केले। 27 ऑगस्टला निघायचे
पण जरांगे जर मराठा समाज गरीब म्हणतो तर मग गाडी कुठून आली मराठा समाजाकडे 4 व्हीलर? एक घर एक गाडी, एक घर एक गाडी जी भाषा बोलतोय, आणि आमच्याकडे गाड्या बी भरपूर आहे म्हणतोय. मग तुम्ही गरीब आहे तर तुम्हाला आरक्षणाची काय गरज आहे? तुम्ही गरिबी म्हणता आणि गाड्या कुठून आल्या तुमच्याकडं? म्हणजे फक्त ताकदीच्या आणि दादागिरीच्या जोरावर हे चाललेलं आहे. आजपर्यंत यांनी सत्ता उपभोगली, या सत्तेच्या जीवावर यांच्याजवळ पैसा आला आणि पैशाच्या जीवावर मस्ती, आणि मस्तीच्या जीवावर इथं गोरगरिबावर दबाव टाकण्याचं काम सुरू आहे. बाकी काही नाही. या राज्य सरकारनं यांची मस्ती जिरवावी अशी आमची विनंती आहे. फडणवीस साहेब, मी आणि माझा समाज जे आहे तो आडमुठा नाही आणि सरकारने मराठ्यांशी दादागिरी करू नये. जरांगीचा समाज आडमुठा नाही, पण जरांगी आडमुठा आहे. जरांगीला डोकं नाही, जरांगी बिनडोके समाजाला भावनिक करून समाजाला पेटवण्याचं काम करतोय. खरं तर मुख्यमंत्र्याला माझी विनंती की याला मुंबईत येऊन देऊ नका, हे मुंबई जाळणार. आणि आजच बोललाय तो की त्या प्रश्नावर कुठतरी मुंबईत आम्ही गेल्याच्या नंतर असं करू तसं करू, ह्या सगळ्या भाषा त्यांनी वापरलेल्या आहेत. त्यामुळे मुंबई नक्कीच जाळण्याचा जरांगीचा प्रयत्न आहे. पोलिसांना नादी नका लागू. ट्रॅफिक जाम झाल्यास आम्ही आमचे 1 लाख स्वयंसेवक जे आहेत ते पोलिसांना देऊ असं जरांगे पाटील. सगळे 1 लाख लोक राहिले नाहीत, सगळे 1 लाख लोक नाहीत मुंबईला जाण्यासाठी. आणि काय स्वयंसेवक देणार आहे? हे सगळ्या मोठमोठ्या वल्गना करायच्या, सरकारला दबाव आणण्यासाठी वल्गना करायच्या. कुठंतरी दगडफेक करू नका म्हणून त्याच्याच कार्यकर्त्याला सांगायचं, म्हणजे त्याचा उलटा अर्थ आपण घ्यायचा. दगडफेक करू नका मला त्याच्या तरुणांना, म्हणजे तो नक्कीच मुंबईमध्ये दगडफेक करणार. मुंबईमध्ये त्यांनी आता बीडमध्ये दहशत केली, मराठवाड्यात दहशत केली, मुंबईत दहशत करण्याचा प्रयत्न आहे. खरं तर याच्या मागं शरद पवारांचं मोठं षडयंत्र. शरद पवारांची सत्ता गेल्याच्या नंतर एकतर छोट्या जातीतला मुख्यमंत्री झाल्यामुळं शरद पवारांची झोप उडाली, आणि जरांगेला सुद्धा फक्त शरद पवारांच्या बाजूचा मुख्यमंत्री करायचा, यासाठी सगळा हा चाललेला अट्टहास आहे. बाकी काही नाही. त्यामुळं राज्य सरकारने याच्यावर तात्काळ कार्यवाही करावी. याच्या मागण्याकडे दुर्लक्ष करून मुंबईत आल्याच्या नंतर याची उचलबांगडी, आलेल्या लोकांची उचलबांगडी करावी असं मी राज्य सरकारला ठणकावून सांगतोय. अन्यथा तुम्ही जर ओबीसीच्या बाबतीत जर काही चुकीचा निर्णय घेतला, ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसला, तर आम्ही सुद्धा जशाच तसं उत्तर, तुम्हाला जर झुंडशाहीचं उत्तर कळत असेल तर आम्ही सुद्धा येणाऱ्या काळात झुंडशाहीनेच उत्तर देऊ. या राज्यामध्ये आम्ही 55% आसपास आहोत, त्यामुळे आम्ही सुद्धा जशा तसं उत्तर द्यायला समर्थ आहोत. 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता जे आहे मनोज जरांगे पाटील अंतर्गत निघणार आहेत. करोडो मराठी जे आहेत ते मुंबईमध्ये दाखल होणार आहेत. मुंबईला ते जाण्यावर ठाम आहेत समाज आणि जरांगे पाटील. सगळेच लहान मोठे, ज्येष्ठ वृद्ध, महिला पुरुष 1.5 कोटी, आणि सांगायला 5 कोटी 6 कोटी काही बी सांगायचं. हे खरं तर मीडियाने लाड केलेले आहेत. माग कोपर्डीच्या प्रकरणामध्ये जालन्यामध्ये जो मोर्चा झाला होता त्यामध्ये सुद्धा त्यांनी काय केलं होतं की असं दाखवलं की जालन्यामध्ये 18 लाख पब्लिक त्या मोर्चामध्ये मराठा समाज उतरला, आणि जालन्याचं लोकसभेचं त्यावेळेस 16,42,000 टोटल मतदान. इतके लोक आले कुठून, कोणते आले? हे मीडियाला हाताशी धरून, मीडियाला पॅकेज देऊन 2,000चे 2 लाख दाखवायचे. हे सगळा प्रकारे या राज्यामध्ये फक्त 1.5 कोटी मराठा आहे. जास्त हुशारी करायची नाही. जेवढे लोक आहेत तेवढे सांगायचे.